मंडळी, मी पल्लवी रुदी आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मी आले आहे माझ्या कोकणातल्या घरी. तर कोकणातल्या परिसरात घरच्या परिसरात भरपूर झाडं असतात, जसं चिकू म्हणा, काजू, पेरू, आंबा, नारळ. तर आमच्या इथे पण एक चिकूचं झाड आहे, त्याच्यावर चिकू झरले आहेत. तर मी आता तुम्हाला दाखवते. मी आता स्वतः चिकू काढणार आहे. तर चला तर बघूया किती चिकू भेटतात ते मी दाखवते तुम्हाला चिकूचं झाड आमच्या. तर मंडळी, हे बघा, चिकू काढण्यासाठी मी हा घळ घेतला आहे आंब्याचा. तर हा आमचा चिकूचा झाड आहे. त्याच्यावर कुठे कुठे चिकू आहेत, भरपूर नाहीत, पण कुठे कुठे तुरळक कसे चिकू आहेत, पण ते व्यवस्थित आता पक्के तयार झालेले आहेत. तर ते आता मी काढण्यासाठी जाते, वर चढते घळ घेऊन. तर बघूया किती चिकू भेटतात आपल्याला. तर हा आमचा घळ आहे आणि हे आहे आमचे चिकूचं झाड आहे. बघा, कुठे कुठे चिकू आहेत, भरपूर नाही आहेत. भरपूर असतात कधी कधी, पण ते खारुताई म्हणा किंवा वानर म्हणा, कधी कोण कुठे बाहेर नसलं घरी तर येतात आणि खाऊन टाकतात, त्यामुळे ते चिकू राहत नाही. भरपूर चिकू खाऊन टाकतात. आता मी चढते, दाखवते तुम्हाला वरून पण. तर आता मी घळ घेते आणि त्याच्यासोबत एक चिकू ठेवायला एक पिशवी घेते. पिशवी अशी घळामधून काढणार मी आणि पिशवीमध्ये चिकू टाकणार. तर हा आहे आमचा घळ आणि मी आता चढते आहे झाडावर. तर चला आपण चिकू काढूया. आधी घळ मी ठेवते वर करून ठेवते, मग मला भेटणार नाही. म्हणजे खाली राहिला तर मग परत मला खाली उतरावं लागेल. मग आधी मी घर वर करून ठेवते तिकडे आणि मग झाडावर चढते आणि दाखवते तुम्हाला वरून पण चिकू किती आहेत ते. तर मंडळी, मी आता हळूहळू करून झाडावर चढ आहे. हे बघा, ही खालची जमीन आहे. आता मी वर आली आहे. तर आता अजून वर जाऊया आपण. आता वर जाता जाता चिकू दिसायला लागतील. हे बघा, दाखवते तुम्हाला वर जाऊन. आणि बाजूच्या नारळ पण आता जवळ किती दिसतील बघा, वर गेली काय मी दाखवते तुम्हाला. चढते, चिकूच्या झाडावर चढली आहे. तर मी पहिल्यांदा आधी शेंड्याला जाऊन सगळे चिकू काढेन आणि वरून सगळे चिकू काढत काढत खाली येईन. आणि ही पिशवी आहे माझ्याकडे चिकू ठेवायला आणि हा घळ आहे आपला वर, हा बघू शकता तुम्ही. तर चला आता मी वर जाते भरपूर शेंड्याला आणि तिथून आपण चिकू काढूया आणि बघूया किती चिकू भेटतात ते मी दाखवते शेवटाला. चला तर मी चढते चिकू काढायला वर. आता पिशवी याला अडकवत आहे अशी आणि त्याच्यात सगळे घरातले काढलेले चिकू ह्या पिशवीमध्ये टाकणार. हे बघा, चिकू वर आहेत आणि ते आहे आमचं घर. आणि ह्या सुपारीची, नारळाची अशी झाडं आहे. बघा, इकडे पण दाखवते. हे बघा, इकडे पण चिकू आहेत. हे बघा, असे झाड कधी असतात, पटकन दिसतात नाही ते बरोबर मी शोधून शोधून काढणार. आणि हे आहेत आपले कोकोनट. किती जवळ आले, मी वर गेली एवढी डायरेक्टच दिसतात. हे बघा किती जवळ आहेत कोकोनट. आणि हे बघा, इकडे पण आहे. आता सूर्य काय तो हे मावळायला चाललाय, आता ऊन कमी झालंय. हे बघा, चला तर मी आता जास्त वेळ घेत नाही. आता मी डायरेक्ट चिकू काढायला सुरुवात करते. आता जास्त टाइम वेस्ट करत नाही, चिकू डायरेक्ट काढायला घेते. भरपूर चिकू आहेत, ते दिसत नाही पानामध्ये, असे लपून छपून असतात. ती माझी मुलं हाक मारत आहेत. ती बघा अनन्या दिदी आहे. हे बघा, मी पहिल्यांदाच चिकू काढले. हे पहिल्यांदा म्हणजे पहिल्या घरात एवढे चिकू भेटले. बरेच चिकू आहेत, मोठे मोठे. बघू शकता, याच्यातून डिक पण गळत आहे भरपूर. तर आता पुढचे पण ते बघा आहेत, काढून घेते पटापट. बघा, इकडे पण आहे, इकडे पण आहे. आता हे येत चाललाय, सूर्य मावळत चाललाय म्हणून आता जरा कमी दिसणार, पण पटापट काढून घेते मी माळवायच्या अगोदर. हा बघा मंडळी, जवळच एक चिकू आहे, काढते हाताने. हा बघा, टाकते पिशवीमध्ये. काळोख पडलं, मी आता चिकवाच्या झाडावरनं उतारलंय. तर आता आमका एवढे चिकू गावले आणि ती पिशवी माझ्या हातापासून सुटली. दाखवते मी बाहेर काढून. तर मंडळी, बरेचसे चिकू होते, मी वरतून दाखवत आहे. भरपूर काळोख पडलो आता. बघा, लाईट लावलाय मी तिकडे तिकडे, बाकी काळोख दाखवते वरतून किती गावले ते. 2 पिशव्या ह्या होते. पिशवी जड होती म्हणून मला झेपली नाही. एवढे पण नाही तसे, पहिल्यांदा भरपूर गावायचे, टप भरून पूर्ण गावायचे कधी कधी.
हे फुटले सुद्धा. हे बघा रे, हे बघा फुटले सुद्धा ते. अरे रे फुकट गेले. एवढे चिकू गावले. जाऊ दे आता, उद्या परत काढू. एवढे चिकू भेटले आणि उद्या पण काढतोय मी. खाली होते आता, कमी होत आता, जास्त नाही, थोडेसे पडले ते, फुटले जरासे. दोरी बांधूक हवी होती आंब्याच्या घरासारखी. काल आमचे काय चिकू काढून झाले नाही, काळोख झाला, थोडेसेच राहिले. आणि आज खाली येऊन मी आता थोडे काढले. हे बघा, काल जे चिकूची पिशवीच पडली आणि सगळे चिकूच फुटून गेले. आता हे राहिले. हे बघा, हे काढले आता मी खालून खालून. आणि हे जरा छोटे छोटे आहे. तर आता वर जे मोठे मोठे आहेत ना, ते आता काढून टाकते आणि तुम्हाला दाखवते किती भेटले ते. बरे मस्त मोठे मोठे चिकू झालेले. आणि हे बघा, आमच्या इथे मार्गेश्वर मंदिराच्या इथे हळदी कुंकूच्या निमित्ताने मस्तपैकी हळदी कुंकू दिले आहे बघा. 2 वृक्ष दिले आहे, जेणेकरून हळदी कुंकू पण झालं आणि पर्यावरणाचं संरक्षण पण झालं. तर आम्ही लावणार 2-3 वर्षात एक आजू धरायला लागतील. चला तर मी आता काढते चिकू, चढते मी झाडावर आणि काढून टाकते. तर चिकू आता काढून समाप्त झाले. आता घरात एवढे चिकू राहू. आणि हे बाकीचे हे पडलेले असतात सगळे हे, आणि हे फक्त चांगलेवाले आहेत, आणि हे पण पडलेले. तर आमच्या आता चिकू काढून पूर्ण झालेले असं. आणि आम्ही 2 आंबे पण काढले त्याच्यावर. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका. बाय बाय.